तर नमस्कार मंडळी, मी आणि स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओ. तर आपलं मागे कुळीत तर काढून झालो होतो, तर आता आपल्याला तो लावूच होतं. मग मशीन तर आम्ही घेऊनच आलो होतो. मशीन तर एकदम भारीच होतं. तिकडे कवळी ठेवल्यावर इकडे फुटून येत होते कुळीत, बघू शकताय. मग काय तास झाला नाही, डालगा घेऊन येत जात होते खाली आपल्या कुळीत आणत होतो तिकडे. तर मळशेत आपण एका साईडला सगळं कुळीत ठेवला होता, तर तोच कुळीत आपल्याला तिकडे नेवतो होतो. आणि आता इकडे आपलं सगळं काय भुईमुग असं बघू शकता. हो सर, इकडे बघताय तर आपलं भुईमुग पण वैतच आलो असं. मग बोललाय जरा एक झाडी काढून बघूया. झाडी काढलंय तर 6 शेंग्या होत्या मोजून. मग काय खाल्लंय आणि ही सगळी निघाली होती कुळीत घेऊन. तर म्हणजे तुम्ही बोलचाल ह्यो निसतो फिरता कुळीत घेऊन काय जात नाही. त्याचं कारण लय मोठा असा वया सगळी भुईमुगात केळली घुसतात, त्यांचा झाला सपाट त्यांचा, म्हणून तर मी इकडे बसलो होतं. लिकी सरळ शेकवायचा. मग बोलला जरा कशिंकडे जाऊन आहे, तर कशिंकडे जाऊन बघते तर कोंबडीच्या पिल्लाक जरा बरं नव्हतं, तर त्याका पाणी वगैरे पाजत होते. तास झाला आणि दुपारी जेवला वगैरे. आता परत जायचं होता आपल्या खाली केळडी राखूसाठी. तर यांचा इकडे काम कंटिन्यू सुरूच होता. तर कशिक बोलला जरा मी वाडीत ना जाऊन येते, तर तू जरा वाडीत गेलाय तर आमच्या वाडीत एक नवीन घर बांधतात. तर पहिलं आधी टेरेसवर गेले आणि बघत वरनं आपली वाडी कशी दिसताय, म्हणजे भारीच वाटत होती. ते आपलं शेंड्या डोंगर तर बघू शकता, एकदम म्हणजे टॉपचाच विषय, मस्त झाडात झुडप्यात, आणि आपला विहार पण एकदम भारीच वाटत होता. सर इकडे बघताय तर केळडी राखूसाठी किती जण होती ती बघा मंडळी. आपलं इकडे कुळीत तर सगळं लावून झालं होतं, म्हणजे रात्रीचे 7 वाजले होते. तर आपली बघू शकता शेतकऱ्याची मेहनत. कुळीत बघितल्या आणि शिरा पडली बोलल्या आधी पहिली आधी कुळीताची पिटी कधी खाऊ भेटतात. तर मंडळी आजच्यासाठी एवढ्याच. तर ब्लॉग आवडला लाईक करून तुमच्या तर फॉलो करून घ्यावा.